रोहित पवार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। रोहित पवार रात्रीपासूनच आंदोलनामध्ये सहभागी आहेत। रोहित दादा थोड्याच वेळामध्ये पवार साहेब आंदोलनामध्ये सहभागी होत आहे। काल रात्रीपासून तुम्ही या ठिकाणी ठिय्या मांडून आहात शिक्षकांसोबत, पवार साहेब या ठिकाणी येणार आहेत, काय भावना आहे? आता जी.आर. तुम्ही काढलाय, इलेक्शनच्या आधी काढता, इलेक्शन होऊन जातं, मतदान तुम्हाला मिळतं आणि त्यानंतर 10-11 महिने या मराठी शिक्षकांना जर आंदोलन करावं लागत असेल, हक्कासाठी लढावं लागत असेल, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे सरकारला विनंती करतो की आता जे डेलिगेशन तुम्हाला भेटायला या शिक्षकांचं आणि काही आमदारांचं येतं आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत? फक्त जी.आर. लागू करायचं आहे, त्यामुळे त्या मान्य कराव्यात। पवारसाहेब 11:30 वाजता आहेत, 12 वाजता उद्धव ठाकरे साहेब, काही काँग्रेसचे नेतेसुद्धा इथे येणार आहेत आणि हे सर्व नेते या शिक्षकांच्या पाठीमागे भक्कमपणे तिथं उभं राहणार आहेत। सरकारने आता निर्णय घ्यायचा, जी.आर. तुम्ही आजच्या आज लागू करणार का नाही करणार? निवडणुकीच्या अगोदर घोषणा केल्या होत्या, त्या घोषणा कोणत्याच ज्या आहेत त्या लागू केल्या नाहीत असं वारंवार टीका करता, त्याच्यामध्ये ही देखील आली, कारण 2024ला जी.आर. काढलेल्यापर्यंत अजून लागू केलेला नाही। असे अनेक आहेत शेतकऱ्यांच्या घोषणा, कर्जमाफी, भावांतर योजना, युवांच्या विषय आहेत, त्याच्याबरोबर काही योजना त्यांनी सुरू केल्या होत्या त्या बंद केल्यात आणि शिक्षकांच्या बाबतीत जी.आर. काढला इलेक्शनच्या आधी आणि 1 रुपया तुम्ही दिला नाही। दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टरला हजारो कोटी रुपये तुम्ही देताय। शक्ती मार्ग जो कोणालाच नको आहे, कारण का पर्यायी नॅशनल हायवे त्याला आहे, शक्ती मार्गासाठी तुम्ही 20-20 हजार कोटी रुपये म्हणजे 85,000 टोटल आणि या पुरवणी मागण्यात 20,000 कोटी, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरसाठी हे सरकार चाललंय का या गरीब मराठी शिक्षक आणि शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी आणि आमच्या माता भगिनी हे कुठेतरी सरकारी दाखवून द्यायची वेळ आज आली आहे। त्यामुळे सरकारला विनंती आहे, या ज्या काही जी.आर. लागू करण्याच्या मागण्या आमच्या शिक्षकांच्या त्या मान्य व्हाव्यात। शिक्षकांची आम्ही बोललो, शिक्षकांचं म्हणणं आहे आम्ही या ठिकाणी विदाऊट शेड बसलोय, पाऊस रात्रीपासून येतोय, आमचं पाणी बंद केलं जातंय, पाणी या ठिकाणी पुरवठा केला जात नाही, आम्हाला रात्रभर अंधारामध्ये आणि पावसामध्ये याच ठिकाणी विना अंथरुणाचं झोपावं लागलं, अशा प्रकारच्या शिक्षकांच्या इथंच वेदना आहेत। काल लाईट नव्हती, स्वच्छतागृहाला पाणी नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, बाहेरून आम्हाला काही वडापाव, थोडीफार भेळ, शाकाहारी बिर्याणी असं आणावं लागलं, त्याच्यानंतर पाणी आणावं लागलं, पण इथं कुठेही त्याचं नियोजन दुर्दैवाने नव्हतं। पण हे लढणारे लोक आहेत आणि लढणं हे त्यांच्या रक्तात आहे आणि आज ते लढायला तयार आहेत जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतो की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच लढणार आहोत। थोड्याच वेळामध्ये शरद पवार देखील जे आहे ते या आंदोलनाला भेट देणार आहेत। 2024 साली जो जी.आर. काढला होता तो जी.आर. पूर्णपणे मान्य करावा अशी मागणी जी आहे त्या सर्व शिक्षकांची आहे आणि त्या आंदोलनामध्ये कालपासून रोहित पवार सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन चरणसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।